होळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते रंग, पण हे रासायनिक रंग तुमच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी तेवढेच घातक असतात. या रंगांमुळे ॲलर्जी आणि श्वसनाचे विकार होऊ शकतात. पण यावर कल्याणच्या विद्यार्थ्यांनी एक जबरदस्त उपाय शोधला आहे. कल्याणमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क स्वयंपाकघरातील भाज्या आणि बागेतील फुलांपासून नैसर्गिक रंग तयार केले आहेत. कल्याणमधल्या सुभेदारवाडा विद्यालयात एक नैसर्गिक रंगाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात मुलांनी लाल रंगासाठी बीट, हिरव्या रंगासाठी पालक, पिवळ्यासाठी हळद आणि झेंडूची फुलं वापरली. एवढंच नाही तर कांद्याची सालं, जास्वंद, गाजर आणि गोकर्णाच्या फुलांचा वापर करूनही विद्यार्थ्यांनी सुरक्षित आणि आकर्षक रंग बनवले. निसर्गाची हानी न करता सणाचा खरा आनंद लुटण्याचा संदेश या मुलांनी दिला आहे. रसायने सोडा आणि निसर्गाशी नातं जोडा. चला, यंदा आपणही या मुलांप्रमाणे पर्यावरणपूरक होळी साजरी करूया. सुरक्षित रहा, निसर्ग जपा. सर्वांना सलाम ठाणेकडून धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.